आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी 60 देशावर लादलेले 10% ग्लोबल टॅरिफ न्यायालयाने अवैध ठरवत ते रद्द केले आहे. ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ 1974च्या व्यापार कायद्यानुसार नव्हते. संसदेच्या मंजुरीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावण्याचा अधिकार ट्रम्प प्रशासनाला नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने 2 विरुद्ध 1 मताने ट्रम्प यांचे ट्रॅफिक टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय दिला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी हिंदुस्थान, चीन, युरोपियन महासंघासह 60 पेक्षा जास्त देशांवर मोठ्या प्रमाणावर लावलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरवत रद्द केले होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदुस्थानावर 50% टॅरिफ लादले होते. राष्ट्राध्यक्षांना आणीबाणीच्या नावाखाली अशा प्रकारचे टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करत ट्रम्प यांना मोठा दणका दिला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी फेब्रुवारी महिन्यातच एक आदेश काढून हिंदुस्थान, चीनसह 60 देशांवर 10% ग्लोबल टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. याविरोधात अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात ट्रम्प प्रशासन US कोर्ट ऑफ अपील्स फॉर द फेडरल सर्किटमध्ये जाणार आहे. तेथे देखील विरोधात निर्णय गेल्यास प्रशासन सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकते. कायद्याचा चुकीचा अर्थ लावला न्यायालय. व्यापार कायद्यातील वित्तीय त्रुटीचा संदर्भाचा हवा तसा अर्थ काढल्याचे म्हणत न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला फटकारले. अशा प्रकारे ट्रम्प यांना टॅरिफ लावण्याचे अमर्याद अधिकार मिळतील जे संसदेला आहेत. सरकारकडून अशा प्रकारे सोयीचे अर्थ काढण्याच्या वृत्तीला समर्थन करायला नको असे न्यायालयाने म्हटले. प्रशासनाचा युक्तिवाद फेटाळला. व्यापार कायदा 1974च्या कलम 122चा आधार घेत ट्रम्प प्रशासनाने युक्तिवाद केला होता की अमेरिका $1.2 ट्रिलियन वित्तीय तुटीचा सामना करत आहे. मात्र तो न्यायालयाने सपशेल फेटाळत म्हटले की अशा प्रकारची वित्तीय तूट कायद्याची एवढे टॅरिफ लावण्यासाठी आवश्यक अट पूर्ण करत नाही. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.